बरेच विद्यार्थी आणि पालक मला एक सतत प्रश्न विचारतायत की सर खूपच कमी दिवस उरलेत एमएसटी सीईटीच्या परीक्षेसाठी, पण अजूनही तुम्ही आम्हाला ऍडमिट कार्ड बद्दल काही अपडेट सांगितले नाही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत. एमएसटी सीईटी 2025 चे ऍडमिट कार्ड केव्हा येणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत, ठीक आहे, आणि चुका असल्यास काय करायचंय या विषयावर आपण बोलणार आहोत. व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव प्रांजल गायकवाड आहे, जिला 1500 रुपीचं प्राइस भेटलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला अमेझॉन व्हाउचर भेटतं 1500 रुपीचं. प्राइस नाही भेटत, अमेझॉन व्हाउचर भेटतं. ठीक आहे, तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओचे असू शकतात. सबस्क्राइब करायला तुम्हाला पैसे नाही द्यावे लागेल, फक्त लाल बटनवरती क्लिक करायचंय बाळांनो. आणि जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही चांगल्या कॉलेजमध्ये, तोपर्यंत मी तुम्हाला असाच माहिती देत राहील, तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत राहील. व्हॉट्सअपवरती तुमच्याशी कनेक्टेड असेल. प्रत्येक विद्यार्थ्याची मी व्हॉट्सअपवरती पण बोलतोय. जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल केलं तर लगेच जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. टॉपर्स नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करतोय. तर बोलूया आपण आता ऍडमिट कार्ड बद्दल. केव्हा ऍडमिट कार्ड तुमचं येणार आहे, पण त्याआधी एक छोटीशी सूचना. मला ठाऊक आहे बाळांनो, आता तुमच्यासाठी प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास करणं, स्वतःहून HSCच्या बुक मधून स्वतः चॅप्टर रीड करणं, स्वतः न्यूमेरिकल करणं, स्वतः सगळे PYQ सॉल्व्ह करणं ही अशक्य आहे बाळांनो आताच्या परिस्थितीत. तर मी तुम्हाला काय सांगू इच्छितो, फक्त तुम्ही क्रॅश कोर्सचे व्हिडिओज तरी बघितले ना सगळे, आणि मॉक टेस्ट तेवढ्या सॉल्व्ह केला, तुमच्या MST CETचा पूर्ण अभ्यासक्रम होऊन जाईल. पूर्ण तुम्ही रेडी होऊन जाणार 99% साठी, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुमचं काहीही राहणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल. फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचे, फॉर्म्युलास लिहायचे, व्हिडिओ बघायचे, फॉर्म्युले लिहायचे. PYQ चे सुद्धा सोल्युशन टाकले, फक्त PYQs बघत चला, कारण तुम्हाला माहिती PYQ सारखेच क्वेश्चन येणार आहेत. आणि सीईटीच्या परीक्षेत मॅक्झिमम प्रश्न तुमचे क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच सिमिलर टाईप असतील, याची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट करा, तुमचं झालं. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 आहे. सगळे टीचर्स तुमचे IITians आहेत. लास्ट 10 वर्षापासून COEP, वालचे, PICT, सांगवी, थाडोमल असे टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहेत. तुम्ही पण जाणार, याची मी तुम्हाला खात्री देतो. आता बोलूया आपण ऍडमिट कार्डच्या संबंधित. बघा, ऍडमिट कार्ड दरवर्षी ऍटलिस्ट 10 दिवस आधी रिलीज होऊन जाते. ठीक आहे, 10 दिवस PCBच्या पेपरच्या आधी 10 दिवस आणि PCMच्या पेपरच्या आधी 10 दिवस रिलीज होते. पण ह्या वर्षी जी इन्फॉर्मेशन भेटलेली हिंदुस्तान टाइम्स कडून, ठीक आहे, त्यानुसार तुमचं जे PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड आहे ते आधी येणार आहे, त्यानंतर PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड येईल. ठीक आहे, पण PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड तुमचं 4 किंवा 5 तारखेला येणार आहे. ठीक आहे, PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड तुमचं 4 किंवा 5 तारखेला येईल, आणि PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड तुमचं 12 किंवा 13 तारखेला येणार आहे. ठीक आहे, या दोघी डेट्स तुम्ही लक्षात ठेवा. आता ऍडमिट कार्ड आल्यावर डाउनलोड कसं करायचं त्याच्यावर डिटेल व्हिडिओ येईल बाळांनो माझा. ठीक आहे, एक स्टेप मी तुम्हाला दाखवेल कम्प्युटर स्क्रीनवरती की तुम्ही अशा पद्धतीने ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं. आता बघा, ऍडमिट कार्ड तुमच्याकडे आलं. ऍडमिट कार्ड मध्ये काय काय गोष्टी चेक करायच्या, तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, तुमच्या मदरचे नाव, ठीक आहे, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा लोकेशन, या गोष्टी चेक करायच्या आहेत तुम्हाला. या मेजर गोष्टी असतात. या तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची, या मेजर गोष्टी. याच्यात जर काही मिस्टेक असली, स्पेलिंग मिस्टेक असली, तुम्हाला एक अर्ज लिहावा लागतो. तर अर्ज लिहून तुम्हाला परीक्षेत बसू देतात. ठीक आहे, फोटो पण चेक करायचा. ठीक आहे, फोटो दुसऱ्याचा तर नाही लावलाय तुम्ही. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट चेक करायची. ज्या पण गोष्टीत काही अडचण असली, असं नाही होत की तुम्हाला परीक्षेत बसू दिलं जाणार नाही, असं नाही होणार. ज्या चुका तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये झाल्या त्या झाल्या, असं नाही होणार की तुम्हाला पेपरमध्ये बसू दिलं जाणार नाही, असं नाही होणार. पेपरमध्ये बसू दिलं जाईल. फक्त तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल की माझं हे चुकलेलं आहे, आणि ते अर्ज तुम्ही हॉल तिकीट जेव्हा पण इंटर होतात तेव्हा तुम्हाला सबमिट करायचे. दॅट्स इट. सिंपल प्रोसेस असते, घाबरायची गरज नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोटोची मिस्टेक आहे किंवा स्पेलिंगची मिस्टेक आहे, घाबरू नका, काही नाही होत. ठीक आहे, हा तुम्हाला अर्ज वगैरे द्यावा लागतो, पण आता असं आहे ना की बाळांनो, घाबरल्यावर तुमचं परफॉर्मन्स तुम्ही डाऊन करणार है ना. असं नाही की घाबरून तुमचं त्याच्यावरती सोल्युशन निघणार आहे, अशी तर गोष्ट नाहीये है ना. जे झालं ते झालं. आता बघा, तुमचं ऍडमिट कार्ड असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. ठीक आहे, पण आता बाकीच्या गोष्टी पण असतात ज्या तुम्हाला एक्झाम मध्ये बसू दिलं जात नाही त्या गोष्टींमुळे. ठीक आहे, ऍडमिट कार्ड बद्दल तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, तुम्हाला बसू देतील एक्झाम सेंटरमध्ये. पण दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, तुमचा ड्रेस कोड असतो. ठीक आहे, ज्याच्यात भरपूर विद्यार्थी जॅकेट हे ते घालून जातात. ठीक आहे, त्यानंतर भरपूर गाईडलाईन्स असतात एक्झामच्या. त्या गाईडलाईन्स बद्दल मी तुमचा नंतरचा व्हिडिओ टाकणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाईडलाईनच सांगणार आहे. पण ऍडमिट कार्ड संबंधित तुम्ही थोडंसं निश्चित राहता.
ठीक आहे, आता तुम्ही अभ्यासावरती लक्ष द्या. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुमचा पूर्ण प्रिपरेशन होऊन जाईल. तिथूनच मॅक्झिमम प्रश्न तुमचे सिमिलर टाईप मध्ये येतील. नक्कीच एनरोल करा. काही जरी डाऊट असला मला व्हॉट्सअपला विचारा किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये टाकला, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेन. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. छोटासा व्हिडिओ होता हा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.